ओके, गुड आफ्टरनून ऑल. आवाज येतोय माझा? येतोय सर. गुड आफ्टरनून. येस सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. एक परत रिपीट करू थोडासा पार्ट सकाळचा. आपण दोन सिस्टीम पाहिल्या होत्या. आवडली. आवाज नाही येते सर. आवाज नाही येते सर. आवाज नाही येते सर. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. आवडली सिस्टीम. आवाज नाही येते. सर आवाज नाही आवाज येते. गेला का बरं? येत नाही सर आला आवाज. परत. येतोय सर आता. येतोय ना आवाज? हा आता येतोय सर. तुमच्या इथं येतोय सर. नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मेबी. ठीक आहे. आवडली नाही सर, सिस्टीम मध्ये आपण पहिले पाऊंड. ओके, पाऊंड ज्याचं युनिट आपण LB मध्ये पाहिलं. आउंस एक होता ज्याचं युनिट आपण OZ या कॅटेगरीत पाहिलं. आणि लास्टली ग्रेन. ग्रेनला आपण फक्त G म्हणतो. ओके, आणि ग्रॅम साठी आपण G ने लिहितो. ग्रॅम साठी आपण GM लिहितो. ओके, बट ग्रेन्सच्या केसमध्ये फक्त G. त्याच्यानंतर अपोथिकेटरी सिस्टीम. दोघांमध्ये पण जे युनिट्स आहे ते सेमच आहे. याच्यात पण पाऊंड्स आहे, आउंस आहे, प्रपल आहे, ग्रेन आहे, ड्रॅकम आहे. ओके, पाऊंड 1 पाऊंड. याच्यातला 1 पाऊंड. 1 पाऊंडचा या केसमध्ये ओव्हरड्युपॉय सिस्टीम मध्ये 1 पाऊंडचं कन्व्हर्जन 16 आउंस आहे ओव्हरड्युपॉय मध्ये. ठीक आहे, आणि तुमच्या ह्याच्यात अपोथिकेरीज मध्ये 12 आउंस. 1 पाऊंड इज इक्वल टू 12 आउंस. याच्यामध्ये 16 आउंस. ओव्हरड्युपॉइस मध्ये तुमचं ग्रेन्स होते 1 पाऊंड इज इक्वल टू 7000 ग्रेन्स होत्या. ओके, बट ह्याच्यामध्ये 5760 ग्रेन्स. ठीक आहे. नंतर ह्याच्या व्यतिरिक्त व्हॉल्यूमच्या केसमध्ये. ओके, हे झालं तुमच्या सॉलिडच्या केसमध्ये. आवडीपॉइस सिस्टीम मध्ये तुमचं मास असो किंवा व्हॉल्यूम असो, मेजरमेंट सेम होत्या. बट अपोथिकेरी सिस्टीम मध्ये पहिल्यांदा तुमचं व्हॉल्यूमच्या मेजरमेंट्स आल्या. व्हॉल्यूम म्हणजे आपल्या लिटर्स मधल्या. ठीक आहे, तुम्ही ऐकली असताल तेलाचे बॅरल्स वगैरे येतात, त्याचे मेजरमेंट जे आहेत तुमचे. येस सर वो ऐड करो ना रोहित वाक को. ओके, ओके. सो अपोथिकेरी सिस्टीम रिलेटेड टू व्हॉल्यूम. याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये काय कोणकोणते युनिट्स वापरले जातात? रिसली तुम्ही 1 गॅलन. गॅलन ऐकले? 1 गॅलन इज इक्वल टू 160 फ्लुइड आउंस. फ्लुइड आउंस. सॉलिड मध्ये पाहिलं ते आपण फक्त आउंस, आणि ह्याच्यात व्हॉल्यूम असल्यामुळं त्याला म्हणतो फ्लुइड आउंस. ओके, नंतर या फ्लुइड आउंसचा सिम्बॉल पाहिजे. सिम्बॉल कसा लक्षात ठेवायचा? सिम्बॉल मध्ये
असं उलट एक 3 आकडा जो आहे असा क्रॉस मध्ये करायचा आणि खाली असा हाफ सर्कल घ्यायचा आहे का. सिम्बॉल आहे फ्लुइड आउंस साठीचा. 1 गॅलन इज इक्वल टू 160 फ्लुइड आउंस. फ्लुइड आउंस म्हणजे हा जो युनिट आहे हा तुम्हाला खूप कमी पडणार आहे वॉटर ऑइल मेजरमेंट साठी. लिक्विडचे जेवढे मेजरमेंट्स आहेत फ्लुइड आउंस मध्येच मॅक्झिमम तुमचे मेजरमेंट्स आहे. फ्लुइड आउंसचा सिम्बॉल आणि ते विसरायचं नाही. देन 1 क्वार्ट 1 quart is equal to 40 fluid ounce. 40 fluid ounce. फ्लुइड आउंसचा सिम्बॉल काढायची प्रॅक्टिस करा तुम्ही. फ्लुइड आउंसचा सिम्बॉल घरी. ओके. त्याच्यानंतर 1 pint. 1 pint. 1 pint is equal to 20 fluid ounce. ठीक आहे. हा एक चार्ट आहे. हा तुम्हाला मी मोठा चार्ट आहे बऱ्यापैकी. चार्ट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुमच्या ग्रुपवर. ओके. हे कन्व्हर्जन टेबल झाले. याच्यानंतर मेट्रिक सिस्टीम मध्ये येऊ. आता इम्पेरियल सिस्टीम जाऊ द्या. आता मेट्रिक सिस्टीम तुम्हाला वेल नोन आहे. मेट्रिक सिस्टीमचे मला मेजरमेंट सांगायचे तुम्ही. मी फक्त व्हॅल्यू लिहिन आणि तुम्ही फिल इन द ब्लँक्स करा मला फक्त त्याची. ओके. 1 kg is equal to how much gram? 1000. 1000 grams. grams. How much gram? 10 grams. 1000 gram. Okay. 1 gram is equal to how much milligram? Sorry, 1 gram is equal to how much milligram? एवढा विचार. 1000 mg is equal to 1 gram. Yes. आणि 1 mg is equal to 0.001. 0.001. One mg is equal to 1000 unit काय राहणार? मायक्रोग्रॅम. वन mg is equal to 1000 मायक्रोग्रॅम. ठीक आहे. मेट्रिक सिस्टीम कधी आली अस्तित्वात? ही अस्तित्वात आली 1 एप्रिल 1957 मध्ये. ओके. 1 एप्रिल 1957 मध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये ही सिस्टीम वापरली गेली मेजरमेंट साठी. आणि इंडियामध्ये 1 एप्रिल 1964 मध्ये ऑलरेडी यूज मध्ये होती. बट स्टँडर्ड बुक्स मध्ये आपल्या इंडियन फार्माकोपिया मध्ये याचा यूज 1 एप्रिल 1964 पासून सुरुवात झाली मेट्रिक सिस्टीम. तोपर्यंत आपण इम्पेरियल सिस्टीमचा फॉलो करत होतो. म्हणजे जे जुने लोक होते वैद्य वगैरे काळातले त्या काळातले लोक लॅटिन सिस्टीमचा यूज करायचे. बाळाचं वजन पाऊंड्स मध्ये मेजर करायचे. औषधे देताना ते आउंस वगैरे मध्ये मोजले जायचे. पावडर्स द्यायचे, चूर्ण द्यायचे. त्या काळात त्याच्या लॅटिन टर्म्स मध्ये त्यांच्या व्हॅल्यूज होत्या मेजरमेंटच्या. ठीक आहे. आता ह्याचे कन्व्हर्जन पाहिजे आपल्याला. महत्वाचा पार्ट कन्व्हर्जन टेबल. दोन मोठे युनिट पाहू. 1 kg इज इक्वल टू 2.2 LB. LB म्हणजे काय? LB Pound. LB means Pound. ओके. म्हणजे 1 pound इज इक्वल टू हाऊ मच? 1 pound. 7000. 1 pound इज इक्वल टू हाऊ मच? किती किलो? येस. 7 kg sir. हाँ 7 kg. 7 kg. कैसे क्या? 1 kg का तो 2 पाउंड आ रहा है. 1 पाउंड यानी उससे कम आएगा ना.
कितना आएगा? 7,000 ग्राम। 0.457 ग्राम. ओके, अप्रोक्सीमेट 500 ग्राम अप्रोक्स, क्योंकि ये जब न्यूबॉर्न बेबीज होते हैं तो उनका जो मेजरमेंट है वो हम पाउंड में लेते हैं. 1 पाउंड इज इक्वल टू अप्रोक्सीमेट हाफ के जी, यानी 4.457 kg. ओके, लगभग आधा किलो का 1 पाउंड होता है. ओके, बाकी के मेजरमेंट देखते हैं अपन. 1 ग्राम, ग्राम में हम लिखेंगे GM, उसको ग्रेन्स में कन्वर्ट करने के लिए 15 ग्रेन्स. का 1 ग्राम. ओके, नाउ 1 ounce, 1 ounce, 1 ounce is equal to 30 ग्राम. अभी इसमें मेजरमेंट जो ऐसा है 30 ग्राम और 30 ml. अगर यहाँ पे फ्लूइड आउंस लिखा है 1 फ्लूइड आउंस, देन इट इज 30 ml. अगर सिर्फ 1 ounce लिखा है या फिर 1 ounce में ऐसे सिंबल डाल के लिखा है, फ्लूइड आउंस में क्या लिखेंगे FL और ऐसा सिंबल आएगा. बट सिंपल अगर रहेगा आउंस तो इसमें सिर्फ सिंबल आएगा. तो 1 ounce इज इक्वल टू, अगर फ्लूइड है तो 30 ml, और सॉलिड है सिर्फ आउंस का सिंबल है तो 30 ग्राम. ओके, मार्कर शायद काम नहीं कर रहा. फिर और एक इम्पोर्टेंट टर्म है इसमें का 1 ड्रैकम. ड्रैकम इज ऑल्सो इम्पोर्टेंट. अच्छा, 1 ग्राम इज इक्वल टू 15 ग्राम. तो 1 ग्राम का कितना हुआ? 1 ग्राम जिसका सिंबल है G यूनिट. 1 ग्राम इज इक्वल टू हाउ मच ग्राम और हाउ मच mg? इट इज इक्वल टू 64.8 mg. वन ग्राम इज इक्वल टू 64.8 mg. और लास्ट वाला इंपॉर्टेंट जो है सबको, 1 ड्रैकम. ड्रैकम का सिंबल है जैसे हमने आउंस में निकाला था वैसा ही, बट सिंगल, इस टाइप में. 1 ounce, सॉरी 1 ड्रैकम. ये 1 दिख रहा है आपको सबको बोर्ड पे क्या लिख रहा हूं मैं? क्लियर नहीं है सर. हाँ, मार्कर का इंक भी खत्म हो गया अभी. वन ड्रैकम. अभी दिख रहा है थोड़ा सा क्लियर. 1 ड्रैकम, ये जो है ये ड्रैकम इज इक्वल टू 4 ग्राम. और 1 फ्लूइड ड्रैकम होगा. फ्लूइड ड्रैकम में यहाँ पे FL लगेगा ऊपर या साइड में FL लिखा हुआ रहेगा. तो फ्लूइड ड्रैकम होगा, उसका भी मीनिंग आएगा आपको 4 ml. तो ड्रैकम और आउंस मिटा दिया मैंने. तो आउंस और ड्रैकम, इसमें कंफ्यूजन नहीं करना है, सिंबल लगभग सेम है. ठीक है, आपको प्रैक्टिस जब करोगे उसका तब ध्यान रहेगा. अगर डबल लिखा है, ऐसा सिंबल है
तो वो है आउंस वाला, ये है आउंस सिंबल, ये है ड्रैकम वाला सिंबल। ठीक है, इसमें देखो ये थोड़ा सा हाइट में ज्यादा है, और जो स्पाइरल लाइन है वो 2 टाइम्स है, इसमें सिंगल टाइम स्पाइरल किया हुआ है सिर्फ। और अगर इसके आगे FL लिखा है तो मेजरमेंट जो है आपका वो वॉल्यूम में आएगा। अगर FL लगा हुआ है तो आपका मेजरमेंट वॉल्यूम में आएगा। ठीक है, इससे ज्यादा आपको ज्यादा है नहीं कुछ, मैक्सिमम इतना। सर इसके बाद सर के कुछ yes, हेमंतला ऍड करायचं होतं ना. हेमंतला हाँ ओके ठीक आहे. तो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे काही मेजरमेंट्स आहे, जसं घरी सांगितलं जातं 1 चमचा लिक्विड घ्या, 2 चमचे सस्पेन्शन द्या. आता तर मेजरिंग कॅप्स यायला लागल्यात, पहिले मेजरिंग कॅप्स येत नव्हत्या प्रत्येक फॉर्म्युलेशन सोबत. अजून पण भरपूर फॉर्म्युलेशन असे आहेत की ज्याच्यात तुमचे मेजरिंग कप्स नाहीये, त्या सिरप किंवा सस्पेन्शनच्या बाटली सोबत. स्पेशली आपण पाहिले लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये की जे आपल्याला द्यायचे डिस्पेन्सिंग करायचे, आपल्याला पेशंटला डोस द्यायचा, तर लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये डोस ॲक्युरसी कमी असते खूप. तर त्या केस मध्ये लॅटिन टर्मिनॉलॉजीनी पण ही टर्म ऑलरेडी डिफाईन करून ठेवली ती. सगळ्यात कमी 1 ड्रॉप, 1 ड्रॉप इज इक्वल टू 1 मिनिम, 1 मिनिम. ओके, ही 1 मिनिम म्हणजे 1 ड्रॉप आहे. आणि त्याचा मेजरमेंट मेट्रिक सिस्टीम मध्ये 0.0616 ml, म्हणजे एका ड्रॉपची पण तुमची मेजरमेंट त्या काळात ॲपोथेकेरीज मध्येच काढली होती की 1 ड्रॉपचं 1 मिनिम असतो मेजरमेंट. 1 मिनिम ज्याचं युनिट आहे एम, फक्त एम, सिंगल एम, मीटर मधला एम नाही. ओके, 1 एम दॅट इज 0.0616 ml. नंतर 1 टीस्पूनफुल, 1 टीस्पून. टीस्पून म्हणजे कोणता स्पून आहे तुमचा? चहाचा चमचा, साधा जे पोहे वगैरे खाल्ले असतील तुम्ही बाहेर, तो आहे तुमचा नॉर्मल, त्याला म्हणतो आपण टीस्पूनफुल. ओके, टीस्पूनफुल म्हणजे त्याचं झालं 1 ड्रॅकम, 1 फ्लुइड ड्रॅकम, सॉरी 1 फ्लुइड ड्रॅकम. 1 फ्लुइड ड्रॅकम मीन्स त्याची मेजरमेंट आहे किती आहे? 1 फ्लुइड ड्रॅकम म्हणजे किती ml आहे? 4 ml. 4 ml. ओके, 1 चमचा तुम्ही जर सिरप देताय, ठीक आहे, आता भरपूर डिझाईनचे चमचे यायला लागले, बट एक जो स्टँडर्ड आहे तो 1 टीस्पूनफुल मीन्स 4 ml, दॅट इज द 1 ड्रॅकम. देन 1 डेझर्ट स्पूनफुल. आता डेझर्ट स्पून कोणता असतो? तुम्ही आईस्क्रीम ज्या चमच्याने खाता, प्लॅस्टिकचे चमचे नाही, स्टीलचे. ठीक आहे, सो डेझर्ट स्पूनफुल जे स्टीलचे चमचे राहतात बट थोडेसे स्लाइटली असे खोलगट असतात, या टाइप मध्ये कर्वेचर असतो त्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्वांटिटी असते तुमची 2 फ्लुइड ड्रॅकम. 2 फ्लुइड ड्रॅकम मीन्स मार्कर चालतच नाही. 2 फ्लुइड ड्रॅकम मीन्स 8 ml. ओके, नंतर नेक्स्ट जो आहे तो 1 टेबल स्पूनफुल. टेबल स्पूनफुल. आता हा टेबल स्पून कोणता असतो? टेबल स्पून म्हणजे तुमचा साधा वर्णाचा चमचा जो असतो खोलगट, ओके, ज्याला असं खाली खोलगट केलेला असतो थोडासा, राईट, त्या टाईपचा तुमचा वर्णाचा चमचा, त्याला म्हणतो आपण टेबल स्पूनफुल, राईट. त्याच्यामधलं जो व्हॉल्यूम आहे तो असतो तुमचा हाफ फ्लुइड ऑन्स. हाफ फ्लुइड ऑन्स म्हणजे किती ml आला? येस, 2
अर्धा फ्लुइड अंश, हाफ फ्लुइड अंश और सेमी फ्लुइड अंश लॅटिन टर्म मध्ये. हाफ फ्लुइड अंश म्हणजे 15 ml फ्लुइड अंश. एका अंश 1 फ्लुइड अंश इज इक्वल टू 30 ml. सो हाफ फ्लुइड अंश इज इक्वल टू 15 ml. बरोबर. सो एक तुमचा टेबल फुल जो आहे वरणाचा चमचा तुमच्या घरातला, घरी जाऊन सगळ्यांनी किचन मध्ये पाहतो चमचे कोणत्या प्रकारचे आहेत. ठीक आहे. टी स्पून फुल पाहिला, डेझर्ट स्पून फुल पाहिला, टेबल स्पून फुल पाहिला. ओके. नंतर 30 टेबल स्पून फुल म्हणजे 15 ml आणि लास्टली तुमचा 1 कप वॉटर और 1 टी कप वॉटर. तुम्ही मॅगी वगैरे घरात बनवली असेल तर त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की 2 कप पाणी घ्या, बॉईल करा, त्याच्यात तुमचं नूडल्स आणि ते काय मसाला टाकायचा तो टाकायचा आणि बॉईल होऊ द्यायचं. 2 कप वॉटर सांगितले, 2 टी कप वॉटर, 2 चहाचे कप पाणी घ्यायचं. तर एका कपचा अप्रॉक्सिमेट ml किती असतो? 1 टी कप. एका चहाच्या कप मध्ये किती पाणी बसतं? कप मोठा असतो. ठीक आहे. गाड्यांवरचे छोटे चहाचे कप नका खाऊ, काचेचे. जो घरातला मोठा मग असतो तो टी कप स्टँडर्ड समजला जातो. ठीक आहे. तर त्या टी कपची मेजरमेंट असते तुमची 120 ml. 120 ml चा 1 कप पाणी भरतं. ओके. 1 टी कप म्हणजे 120 ml. ओके. लक्षात आले? पहिला आपण 1 ड्रॉप म्हणजे 0.0616 ml. नंतर पाहिलं आपण 1 टीस्पून फुल. 1 टीस्पून फुल म्हणजे तुमचा छोटा चमचा जो पोहे वगैरे खातो तुम्ही. जास्त शॅलो नसतो, प्लेन मध्येच असतो तो. त्याची क्वांटिटी असते 4 ml, 1 ड्रॅकम. नंतर 1 डेझर्ट स्पून फुल. ओके. आईस्क्रीम साठी जो चमचा असतो राऊंड शेप असतो, थोडासा शॅलो असतो, त्या शेप मध्ये साधारण असतो तुमचा 2 फ्लुइड ड्रॅकम. 2 फ्लुइड ड्रॅकम मीन्स 8 ml. आणि लास्टली आपण पाहिलं 1 टी कप फुल, 1 कप भर मेजरमेंट. 1 टी कप मीन्स 120 ml. ओके. माझा मार्कर चालेल का? ओके. त्यानंतर आपल्याला आता कॅल्क्युलेशन पार्ट कडे जायचं पुढचा. हे झालं मेजरमेंट रिलेटेड. ओके. मेजरमेंट नंतर कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन मध्ये पाहणार आहे आपण डेन्सिटी पाहणार आहे, नंतर आयसोटोनिसिटी कशी कॅल्क्युलेट करणार आहे ते पाहणार आहे, आणि अल्कोहोल मेजरमेंट. ओके. अल्कोहोल मेजरमेंट का लागतो आपल्याला? कारण तुमचा अडल्ट डोसचा अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन आणि चिल्ड्रन मधला अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन हे डिफरन्सिएशन असतो. ओके. प्रत्येक गोष्टीत तुम्ही ज्यावेळेस स्टँडर्ड जे अल्कोहोल आहे, आता तुम्ही सॅनिटायझर पाहताय. ओके. सॅनिटायझर मध्ये साधारण किती % अल्कोहोल असतो? रेंज सांगा, रेंज. ऍक्युरेट नका सांगू. 70%. 70%. 70%. ओके. 66 to 70% तुम्हाला अल्कोहोल असतो, त्यावेळेस त्याचं सॅनिटायझिंग इफेक्ट होतो. ते सॅनिटायझर बनवण्यासाठी जे अल्कोहोल घ्यायचंय आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं? येस. 95%. आपण तुम्हाला क्वेश्चन कळल्यानंतर केमिकल आहे 95% आपण अल्कोहोल घेतो. वाय? 100% इव्हॅपोरेट होऊन जाईल सर. इव्हॅपोरेट होऊन जाईल. बरं. 95% अल्कोहोल बनवलं, समजा तुमच्याकडे 100% अल्कोहोल आहे. ओके. आणि त्याच्यात जर पाणी आहे थोडंसं, ते बनवत असताना त्या अल्कोहोल मध्ये 95% अल्कोहोल मध्ये तुम्हाला सॅनिटायझर बनवायचं, 70% कॉन्सन्ट्रेशनचं सॅनिटायझर बनायचं, तुम्ही वरतून पाणी टाकताय. त्यासाठी काय स्पेशल प्रिकॉशन लागणार आहे का तुम्हाला? असेल तर कोणती, आणि नसेल तर का नाही? तुम्ही घरी पण बनवू शकता ना. अल्कोहोल घेतलं 95% बाजारातून आणून घेतलं, आता सहजासहजी भेटत नाही, कस्टम ड्युटी आहे त्याला. 95% तुम्हाला अल्कोहोल भेटलं, कोणतरी दिलं 100 ml, तुम्हाला ते 70% मध्ये कन्वर्ट करून सॅनिटायझर बनवायचं. सो
त्याला काय प्रिकॉशन राहणार आहे? ओके, अल्कोहोल मध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी टाकतात, H2O ज्यावेळेस अल्कोहोल मध्ये जातो, OH आणि H2O, थोडीशी केमिकल रिएक्शन पहा. ह्याच्यामध्ये तुमचा एक्झोथर्मिक रिएक्शन होती स्लाइटली. एक्झोथर्मिक रिएक्शन झाल्यामुळं जो अल्कोहोल आहे OH बॉन्ड इझिली ब्रेक होऊन जातो आणि म्हणजे तुमचा अल्कोहोल लॉस जास्त प्रमाणात होतो. तो जर तुम्ही 70% बनवायला घेतला, तुम्ही पाहिलं की नाही बाबा आम्हाला 70% बनवायचं म्हणजे 70 ml अल्कोहोल घेतलं आणि 30 अप टू 100 व्हॉल्यूम पर्यंत त्याच्यात पाणी टाकलं, तुमचं ते सॅनिटायझर 70% नाही येणार, ते काहीतरी 65% किंवा 62% ते कॉन्सन्ट्रेशन तुमचं अल्कोहोल बनणार. वाय? बिकॉज त्याच्यातलं अल्कोहोल जे ते वॉटरच्या वेपर्समुळं इव्हॅपरेट होऊन जाईल इझिली. तो ज्यावेळेस तुम्हाला ते सॅनिटायझर बनवायचं असतं तर टेम्परेचर शुड बी बिलो 20 डिग्री सेल्सिअस. ओके, कूल क्लायमेटमध्ये तुम्हाला सॅनिटायझर किंवा ते 70% किंवा जे पण अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन बनवायचं आहे ॲक्युरेट, भले 5% अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन बनवायची प्रोसेस असू द्या, बट तुम्हाला ते कोल्ड क्लायमेटमध्येच ऍडिशन करावी लागते अल्कोहोलची. ठीक आहे, जर नॉर्मल रूम टेम्परेचरला जर तुम्ही ऍडिशन घेतली वॉटरची तर त्याच्यातला अल्कोहोल जो आहे तो इव्हॅपरेट होऊन जाईल आणि तुम्हाला जो रिक्वायर्ड आहे पर्सेंटेज तो तुम्हाला भेटणार नाही. ओके, तर ही एक प्रिकॉशन राहते. सेकंडली, तुमचे जे फर्मेंटेशन टाईपचे प्रोडक्ट्स आहे शक्यतो आयुर्वेदिक मधले, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया फर्मेंट करून करून अल्कोहोल पण प्रोड्यूस केला जातो. ओके, त्या केसमध्ये जर तुमचं अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन एक्सेस गेला, 50%च्या पण जर अबव गेला, तर ते तुम्हाला इंटरनल युसेजसाठी हानिकारक आहे. ओके, अबव 50% असणारे फॉर्म्युलेशन, ज्याच्यात अबव 50% अल्कोहोल कंटेंट आहे, असे फॉर्म्युलेशन तुम्हाला इंटरनल युसेजला एकदम हानिकारक आहे. आणि मुलांसाठी, लहान मुलांसाठी, चिल्ड्रनसाठी जर अबव 15% जात असते, ओके, तर त्यावेळेस पण तुम्हाला ते म्हणजे लहान मुलांसाठी खूप हानिकारक आहे. ओके, तर ह्या गोष्टी अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन बनवताना कसे कॅल्क्युलेशन केले जातात, त्याच्यामधलं वॉटर समजा 3-4 टाईपचे अल्कोहोल भेटले, एक सॅनिटायझर समजा आपल्याला 60%चा भेटला, एक सॅनिटायझर 70%चा भेटला, एखादं सॅनिटायझर 75%चा पण भेटला, जे की इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. तर असे तिन्ही सॅनिटायझर जर आपल्याला एकत्र करून आपल्याला फक्त 70%च बनवायचं आहे आणि ते पण व्हॉल्यूम वाढवून बनायचं आहे, वॉटर लागेल, तर त्या कॅल्क्युलेशन आपण तुम्ही. ओके, अल्कोहोल एलिगेशन मेथड हा एक पॉइंट आहे. तर ह्या ज्या दोन टाईपच्या कॅल्क्युलेशन आहे, डेन्सिटी आणि अल्कोहोल एलिगेशन मेथड, याच्यावरती तुम्हाला 101% एक प्रॉब्लेम फिक्स येतो एक्झाम. सो एलिगेशन मेथडचे ते आपण. ओके, आणि डेन्सिटी म्हणजे मराठीत पाहिलं तर घनता. एक छोटासा सिंपल क्वेश्चन सांगतो तुम्हाला. बरेच जण जोक मध्ये पण ऐकलं असेल, 10 किलो कापूस जड असतं का 10 किलो लोखंड जड असतो? येस, लोखंड. सेमच आहे ना दोन्ही पण? सेम आहे सर. 10 सेमच आहे. लोखंड का म्हणण्यात आलं? बिकॉज लोखंडाची डेन्सिटी जास्त आहे, घनता जास्त आहे. डेन्सिटीचा अर्थ काय होतो? डेन्सिटी इज अ मास ऑफ सबस्टन्स, मास ऑफ सबस्टन्स पर युनिट व्हॉल्यूम. एका व्हॉल्यूम मध्ये त्याची डेन्स किती घन आहे, किती दाट येते आतमधून, ते पाहिलं जातं तुमच्या डेन्सिटी मध्ये. ओके, कापूस मध्ये जर पाहिलं तर कॉटन मध्ये तुमचे पार्टिकल्सच्या मध्ये स्पेसेस आहे, एअर आहे आतमध्ये, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे, बट आतमधून डेन्सिटी नाहीये. आणि जर लोखंड पाहिलं तुम्ही, त्याला किती कट करा, आतमधून तुम्हाला कुठून हवा वगैरे दिसणार नाही, एअर स्पेस नाही, पूर्ण पॅक, एकदम कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये. सो इट इज हायली डेन्स, दॅट इज द डेन्सिटी शॉर्ट फॉर्म मध्ये. सो डेन्सिटी ज्यावेळेस आपल्याला एखादी कॅल्क्युलेट करायची, शक्यतो डेन्सिटी आपण लिक्विड फॉर्म पार्ट मध्येच पाहिलं जातो. पेट्रोलची डेन्सिटी किती आहे, लिक्विडची डेन्सिटी किती, ग्लिसरीनची डेन्सिटी किती, पाण्याची किती आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये त्याचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी इज इक्वल टू
मास अपॉन व्हॉल्यूम. मास येतो तुमचं केजी मध्ये आणि व्हॉल्यूम तुमचा येतो ml मध्ये. ओके, किंवा एरिया मध्ये. सॉलिड जर असेल तर एरिया मध्ये मेजरमेंट केलं जातं व्हॉल्यूम, आणि जर लिक्विड असेल तर ml मध्ये त्याचा व्हॉल्यूम मेजर केला जातो. सो हा आहे तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला. D इज इक्वल टू m अपॉन v, दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम. आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. आता तुम्हाला एक लिक्विडच्या रिलेटेड विचारतो. पाण्याची डेन्सिटी किती असते माहिती आहे? येस, वॉटर डेन्सिटी. ओके, पाण्याची डेन्सिटी असते 1.098. 1.098 ग्रॅम पर ml. ग्रॅम पर ml जे आहे ते डेन्सिटीचं युनिट आहे. डेन्सिटीचं युनिट असतं ग्रॅम पर ml. मास आपण ग्रॅम मध्ये कॅल्क्युलेट करतो, व्हॉल्यूम आपण ml मध्ये कॅल्क्युलेट करतो. सो डेन्सिटीचं युनिट आहे ग्रॅम पर ml. तर ह्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. वॉटरचं 1 ml इज ऑल्सो इक्वल टू 1 ग्रॅम. दोघांची डेन्सिटी नियर अबाउट सेम आहे. ठीक आहे. डेन्सिटी 1.098 म्हणजे 1 ml आपण घेतला. जर कुठं सांगितलं असेल 1 ग्रॅम तुम्हाला वॉटर घ्यायचं, तर त्याची डेन्सिटी आपण पाहतो अगोदर, आणि डेन्सिटी वरून त्याचा व्हॉल्यूम काढला जातो. तुमच्या प्रॅक्टिकल्स मध्ये पण भरपूरदा विचारलेलं आहे. ऑलिव्ह ऑइल घ्या. ऑलिव्ह ऑइल तुम्हाला 20 ग्रॅम ऑलिव्ह ऑइल घ्यायचं. आपले स्टुडंट काय करतात, बिकर घेतात, बिकर मेजरिंग सिलेंडर बॅलन्सवर ठेवून देतात, टेअर करतात आणि टाकतात 20 ग्रॅम. नंतर पाहिलं का मेजरमेंट करून की किती ml आलाय अप्रॉक्सिमेट. सो त्याच्यात कळेल तुम्हाला की डेन्सिटी किती कॅल्क्युलेट करायची. ओके, एखादं प्रॅक्टिकल ह्या रिलेटेड आलं तर मी त्यावेळेस एक्सप्लेन करले की डेन्सिटी कशी राहते. सो हा तुमचा मेन फॉर्म्युला डेन्सिटीचा, मास अपॉन व्हॉल्यूम. ह्याच्यामध्ये तुम्हाला आयदर डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली असेल किंवा मास कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असेल. एक व्हॅल्यू फक्त ब्लँक ठेवतील, त्यानुसार तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून व्हॅल्यूज काढायचे. ओके, सो हे तुमचं डेन्सिटी रिलेटेड फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढच्या उद्याच्या लेक्चरला पाहू अल्कोहोल डायल्युशन मेथड. ओके, सो आजच्यासाठी एवढंच सफिशियंट आहे आजच्या लेक्चरला. काही डाऊट आहे आता? तुम्हाला ह्याचे जे कॅल्क्युलेशन्स आहे, मेन लॅटिन टर्म टू इंग्लिश टर्म और लॅटिनचे कॅल्क्युलेशन मधले व्हॅल्यूज जे आहेत ते मेट्रिक सिस्टीम मध्ये कन्वर्ट करणं, हे 101% एक्झाम मध्ये विचारलं. त्याची प्रॅक्टिसने तुम्हाला हे होईल, चालू प्रॅक्टिसच करायला लागेल, त्याशिवाय लक्षात नाही राहणार. त्यातले जे महत्वाचे पार्ट आहेत त्याचा मी एक्सपेरिमेंट नंबर 2 जो आहे तुमचा वेट्स आणि मेजरमेंट रिलेटेड प्रॅक्टिकल आहे, तो प्रॅक्टिकल व्हिडिओ मी परत ग्रुपवर लिंक शेअर करतोय. माझ्या मते एक्सपेरिमेंट नंबर 1च्या बऱ्याच जणांनी पाहिलेले आहेत आता व्हिडिओ. ओके, एक्सपेरिमेंट 1चे व्हिडिओ आणि एक्सपेरिमेंट 2चे पण व्हिडिओ पहा. असेसमेंट तुम्हाला अप टू सॅटरडे, तुमचा येणार जो सॅटरडे आहे तोपर्यंत तुम्हाला ते असेसमेंट सॉल्व्ह करून माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर त्याचे फोटोज पाठवायचे. अँसर्स नुसार तुम्हाला ते प्रॅक्टिकलला मार्क्स दिले जातील. ओके, ठीक आहे. तर आजच्यासाठी काही एवढं सफिशियंट आहे. बाकी आपण उद्याच्या लेक्चरला पाहू.